ही भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे 1 वाटी मटकीची डाळ म्हणजेच मठाची डाळ। ही डाळ व्यवस्थित निवडून घ्यायची आणि त्यानंतर 2 पाण्याने मी इथे धुवून घेतली आहे। आता एका भांड्यामध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद आणि किंचितसा हिंग टाकला। त्यानंतर आपण जी मटकीची डाळ धुवून घेतलेली होती ती ह्या फोडणीमध्ये घातली आणि चांगली परतून घेतली। आता त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घातलं। इथे मी साधारण 1 मोठा ग्लास भरेल एवढं पाणी घातलं आहे। डाळ बुडेल इतपत आपल्याला हे पाणी घालायचं। सगळं एकजीव करून घेतलं आणि झाकण ठेवून ही डाळ अगदी व्यवस्थित शिजवून घेतली। 5 ते 7 मिनिटात डाळ व्यवस्थित शिजते। हे पहा, इथे डाळ शिजलेली आहे। आता बघू पुढची प्रोसेस। आता आपण वाटण बनवून घेऊ। वाटण बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 1 मोठ्या आकाराचा कांदा, जो असे मोठे काप करून घेतले आणि छान भाजून घेतले। सुकं खोबरं घेतलं आहे आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। सगळं व्यवस्थित भाजून मिक्सरमधनं वाटून घेतलं। आता कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण होतं ते घातलं। आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। याचा रंग बदलेल आणि याला छान तेल सुटेल इथपर्यंत हे वाटण परतायचं। छान सुगंध यायला हवा। तर हे पहा, इथे हे वाटण चांगलं परतून घेतलं। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे मी इथे लाल तिखट घातलं आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं। आता आपला हा मसाला इथे तयार झाला आहे। यामध्ये लगेचच शिजवून घेतलेली डाळ घातली आणि आवश्यकतेप्रमाणे इथे पाणी घालायचं आहे। शक्य असेल तर गरम पाण्याचाच इथे वापर करायचा। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळं चांगले एकजीव करून घेतलं। आता हाय फ्लेमवरती ह्या भाजीला 1 उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची। लो फ्लेमवरती ही भाजी छान 4-5 मिनटं उकळून घ्यायची। झाकण ठेवून लो फ्लेमवरती ही भाजी मी 4-5 मिनटं उकळून घेतलेली आहे आणि हे पहा, इथे अशी छान चमचमीत झणझणीत मटकीची डाळीची भाजी तयार झालेली आहे। वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि हे पहा, अशी तर्रेदार मसाल्याची आपली ही मटकीची डाळ इथे तयार झाली आहे। तर चवीला ही भाजी खूप अप्रतिम लागते। शिवाय जर आपल्याकडे भाजीपाला काही अवेलेबल नसेल तर ही भाजी तुम्ही जरूर बनवू शकता। इथे एका कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे। तेल कडकडीत गरम झालं की त्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे। जिरं आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची। जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घातल्या। त्यानंतर 1 छोटा कांदा असा उभा चिरून घेतला होता। तो कांदासुद्धा या तेलामध्ये छान परतून घेते। कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत तेलात परतून घ्यायचा। त्यानंतर त्यात 1 छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला। आता कांदा आणि टोमॅटो ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। अगदी किंचितसा हिंग घातला। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट आणि पाव चमचा मी इथे गोडा मसाला घातला आहे आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं। आता हे पहा, ही फोडणी तयार झाली। यामध्येच 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आणि पुन्हा चांगलं परतून घेतलं। आता गवारीच्या शेंगा निवडून घेतलेल्या होत्या, त्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि ह्या धुतलेल्या शेंगा या फोडणीमध्ये घातल्या आणि चांगलं परतून घेतलं। साधारण 2-3 मिनटं ह्या शेंगा फोडणीमध्ये परतायच्या। त्यानंतर त्यात गरम पाणी घालायचं। हवं तर आपण इथे फक्त वाफेवरती ही भाजी शिजवू शकतो, पण मला ही भाजी खूप कोरडी अशी नको आहे, थोडीशी ग्रेव्हीला हवी आहे। त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि सगळं चांगलं एकजीव केलं। आता हे सगळं एकजीव केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली। कोथिंबीरसुद्धा ह्या शेंगांसोबत चांगली मिक्स करून घेतली। आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेमवरती फक्त 1 शिट्टी करून घ्यायची। 1 शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करायचा आणि हा कुकर थंड होऊ द्यायचा। कुकर कोमट झाला म्हणजे यातली वाफ निघाली की त्यानंतर कुकर उघडून पाहायचा। आवश्यकता वाटत असेल तर आता ही भाजी आपण पुन्हा झाकण न लावता शिजवून घेऊ शकतो किंवा
एका शिट्टीमध्ये गवारीची भाजी अगदी व्यवस्थित शिजते, त्यामुळे पुन्हा शिजवायची गरज पडत नाही. पण तरीसुद्धा जर तुम्हाला हवं तर तुम्ही ही भाजी पुन्हा थोडीशी उकळून घेऊ शकतात. तर मग इथे आपली ही गवारीची अशी झटपट बनणारी भाजी तयार झाली. कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घातलं. जिरं मोहरी चांगले तडतडून द्यायचे. त्यानंतर त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या. त्यासोबतच अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला. अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी इथे आपला घरचा जो साधा मसाला असतो तो घातला आहे. तुम्ही हवं तर किचन किंग मसाला, गरम मसाला, गोडा मसाला कुठलाही मसाला इथे वापरू शकतात. त्यानंतर यामध्ये वांगे आणि बटाट्याचे काप टाकले. साधारण 5-6 वांगे होते आणि 1 मोठ्या आकाराचा बटाटा होता आणि मध्यम आकारामध्ये चिरून घेतला होता. हे काप या फोडणीमध्ये परतून झाले की त्यावरती चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे मी इथे पाणी टाकून घेतलं आहे. शक्यतोवर हे वांगे बुडतील इतपत पाणी घालायचं, वरून झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती हे वांगे छान शिजवून घ्यायचे. हे पहा, साधारण 5 मिनिटानंतर वांगे चांगले शिजलेले आहेत. आता याच्यात 2 ते 3 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आणि हे पुन्हा चांगले एकजीव करून घेतलं. एक 5 मिनटं लो फ्लेमवरती ही भाजी पुन्हा छान शिजवून घेतली, म्हणजे शेंगदाण्याचा कूटसुद्धा भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर मग चला बघू आता. हे पहा, भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, सगळं एकजीव केलं आणि ही वांगे बटाट्याची भाजी इथे तयार झाली आहे. तर इथे तुम्ही बटाट्याऐवजी फक्त वांगेही वापरू शकतात. तर भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घातलं, 2-3 लवंग, 2-3 मिरे आणि 1 तमालपत्र घातलं. त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घातल्या. आलं लसणाची पेस्ट घालायची साधारण 1 चमचा आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 1 मोठा कांदा चॉपरमधनं अगदी बारीक चॉप करून घेतला. हा कांदा आता सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घेतला. चला आता कांदा अगदी छान परतून झालेला आहे, छान सोनेरी रंग याला आला आहे. आता याच्यात अगदी चिमूटभर हिंग घातलं, 1 चमचा हळद, 2 चमचे बॅडगी मिरची पावडर, 2 चमचे छोले मसाला आणि 1 चमचा धणे पावडर घातली. आता हे मसाले ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. हे पहा, मसाले परतून झाले. आता याच्यात 1 मोठ्या टोमॅटोचे अगदी बारीक काप करून घातले. ह्याऐवजी आपण टोमॅटो प्युरी पण वापरू शकतो. टोमॅटो शिजेपर्यंत छान परतून घेतलं. आता यात अगदी 2 चमचे पाणी घातलं आणि पाणी घालून हे थोडंसं शिजवून घेतलं. हे पहा, अगदी 2 मिनटं पाणी घातल्यानंतर शिजवायचं, म्हणजे ह्या मसाल्याला छान तेल सुटतं. त्यानंतर भिजून घेतलेले छोले याच्यात घालायचे. तर मी इथे 1 कप छोले रात्रभर भिजून घेतलेले होते आणि हे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. हे छोले कुकरमध्ये घातले, सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. साधारण 2 ते 3 मिनटं हे जे छोले आहेत ह्या मसाल्यामध्ये मी छान असे परतून घेतले. हे पहा, मसाल्यामध्ये छोले छान परतून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. तर मी इथे साधारण 1 कप भरेल एवढं गरम पाणी घातलं आहे. जो मेजरिंग कप असतो त्याचं प्रमाण सांगते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळं एकजीव करून घेतलं. आता तुम्हाला किती रस्सा किंवा सुकी ही भाजी हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकतात. पण भाजी कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे खूप जास्त पाणी आपल्याला लागत नाही. चला आता झाकण बंद केलं आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती ह्याची 1 शिट्टी केली आणि लो फ्लेमवरती 2 शिट्ट्या, अशा एकूण 3 शिट्ट्या करून घेतल्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हा कुकर व्यवस्थित त्याची वाफ निघून जाऊ द्यायची आणि त्यानंतर उघडायचा. तर इथे अशी छान चमचमीत छोलेंची भाजी तयार झाली आहे, अगदी झटपट. त्यानंतर सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर टाकायची. अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. पुन्हा हे एकजीव केलं आणि इथे ही भाजी तयार झाली. बुधवारसाठी मी इथे काही आळूची पानं घेतली. ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची.
पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे ही पानं बारीक चिरून घ्यायची, अगदी बारीक चिरायची। तर इथे मी ही आळूची पानं चिरून घेतलेली आहे। आता ते एका भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप पाणी आणि 1-2 चिंचेचे तुकडे टाकून घेतले। एका वाटीमध्ये 2 चमचे चणा डाळ धुवून घेतली, त्यात 1 चमचा खोबऱ्याचे काप आणि 2 चमचे शेंगदाणे टाकून घेतले। यात थोडं पाणी टाकायचं आणि ही वाटी ज्यात आपण आळूची पानं ठेवली होती त्यात ठेवायची। आता एका कुकरमध्ये थोडं पाणी टाकून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे आळूची पानं ठेवलेलं भांडं ठेवायचं। एक शिट्टी काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आळूची पाने शिजलेले आहेत। आता त्यात 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि छान व्यवस्थित घोटून घ्यायचं। हे घोटून झाल्यानंतर आपल्याला हवं त्या अंदाजाने यात पाणी टाकायचं। मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय। त्यासोबतच जे आपण चणा डाळ, खोबरं आणि शेंगदाणे शिजून घेतले होते ते टाकायचे। 3 ते 4 चमचे गूळ टाकायचा, किसलेला गूळ, आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं। आता एका भांड्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, ठेचलेला लसूण, हळद, लाल तिखट आणि हिंग टाकून घेतलं आणि त्यासोबतच आळूची पानं घोटून जे आपण तयार करून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलं। थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं। आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती 10 मिनिटं शिजून घ्यायचंय। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय ही भाजी छान शिजलेली आहे आणि थोडीशी घट्ट झाली आहे। तर आता इथे ही आपली आळूची भाजी किंवा ज्याला आळूचं फतफदं म्हणतात ते तयार झालेलं आहे। हे पहा, तुम्ही बघू शकताय। या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही वरून याला तडका देऊ शकता। एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं, त्यात जिरं, हिंग आणि हळद टाकून घेतली। आता इथे शेवग्याच्या शेंगा या पद्धतीने चिरून त्याचं साल काढून या तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये टाकून घेतल्या आणि थोड्या परतून घेतल्या। त्यानंतर त्यात 1-2 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि झाकण ठेवून या व्यवस्थित शिजून घेतल्या। तर इथे या शेवग्याच्या शेंगा आता शिजलेल्या आहेत। शेवग्याची भाजी करताना एखाद दुसरी शेंग खाऊन बघायची, म्हणजे त्या कडवट आहेत की नाही त्याचा आपल्याला अंदाज येतो। त्यानंतर एका कढईमध्ये थोडं तेल घेतलं आणि त्यात 2 मोठे कांदे उभे चिरून या पद्धतीने परतून घेतले। कांदे परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय कांदे अगदी छान इथे शिजलेले आहेत। आता याच्यात मी 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला। त्यासोबतच 1 वाटी भरेल एवढे खोबऱ्याचे काप टाकून घेतले आणि हे सगळं पुन्हा छान परतून घेतलं। आता हे सगळं छान भाजून झाल्यानंतर यात कोथिंबीर टाकून घेतली। अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 8-10 कढीपत्त्याची पानं टाकून हे सगळं छान परतून घेतलं। आता हे मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं। त्यानंतर कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं आणि त्यात आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलं। आता हे वाटण ह्या तेलामध्ये अगदी छान परतून घ्यायचंय। हे पहा, वाटण तेलामध्ये छान परतून झालेलं आहे। त्यानंतर याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा हे वाटण ह्या तेलामध्ये परतू द्यायचं। आता आपण जे शेवग्याच्या शेंगा शिजून घेतल्या होत्या ते ह्या मसाल्यामध्ये टाकायच्या। त्यानंतर ह्याच्यात आपल्याला हव्या त्या अंदाजाने पाणी टाकायचं, चवीपुरता मीठ टाकायचंय आणि ही भाजी आपल्याला 5-10 मिनिटं मध्यम गॅसवर शिजू द्यायची आहे। तर मग ह्या प्रकारे आपली शनिवारसाठी शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे। आता ह्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे 1 मोठा कांदा उभा चिरलेला, थोडा खोबऱ्याचा कीस, 1 छोटा कांदा बारीक चिरलेला, तमालपत्र, आलं आणि लसूण। तव्यावरती मी जो उभा चिरलेला मोठा कांदा होता तो तेल टाकून परतून घेतलाय। हे पहा, कांदा व्यवस्थित भाजला की मग त्यात आपल्याला आलं आणि लसूण टाकून घ्यायचे, त्यासोबतच खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा। हे सगळं आपल्याला 2-3 मिनिटं छान भाजून घ्यायचंय। हे सगळं छान भाजून झालं की त्यात थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचंय। आता एका कढईमध्ये मी थोडं तेल घेतलंय, त्यात जिरं आणि तमालपत्र टाकून घेतलंय। आता त्यातच बारीक चिरलेला कांदा टाकून छान परतून घेतलाय। त्यानंतर आपण जे वाटण मगाशी तयार करून घेतलं होतं
ते या तेलात टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय वाटण आता अगदी छान परतून झालेलं आहे. आता याच्यात अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचा किंवा आपल्याला हवं त्या अंदाजाने लाल तिखट, गरम मसाला टाकून घेतलाय. हे सगळं पुन्हा 1 मिनिट इथे परतून घेतलं. त्यानंतर शेव ह्या पद्धतीने चुरून याच्यात टाकून घेतली आणि आता थोडं गरम पाणी टाकून याची आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर आता मी इथे गरम पाणी टाकून घेतलंय, चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि मध्यम गॅसवरती आता हे आपल्याला उकळू द्यायचंय. भाजी छान उकळलेली आहे. भाजी उकळली की मगच याच्यात पुन्हा शेव टाकायची आहे आणि आता 2 मिनिटं फक्त ही भाजी उकळू द्यायची आहे. या पद्धतीने आपली शेव भाजी इथे तयार झाली आहे.